युनिव्हर्सिटीचा मुलगा PhD करत होता, त्यावेळी त्यांच्याकडून थोडेसे प्लांट उपलब्ध करून त्याची आम्ही रोपं तयार करून ते आम्ही लावण्याचा एक ध्यास घेतला आणि ती 2 एकरच्या स्वरूपात 800 पोल असे 2 एकर बाग आम्ही तयार केली। त्या पद्धतीने डाळिंब कोरडवाहू क्षेत्रात आणलं जातं त्या पद्धतीने हे सुद्धा कोरडवाहू शेतीत चांगल्या पद्धतीने येणार आहे आणि अतिशय कमी पाण्यात येणार आहे। अलीकडे दिवसेंदिवस पावसाची परिस्थिती वाईट होत चाललेली आहे, बागायत क्षेत्र भरपूर वाढत चाललेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासत चाललेली आहे। हा सगळा संदर्भ लक्षात घेता अतिशय कमी पाण्यात चालणारी ही व्हरायटी आहे आणि ही जिरायतसाठी तर अतिशय कोरडवाहू शेतकऱ्यांना तर अतिशय गरजेची आणि चांगल्या साथ देणारी आहे। त्याला फवारणी वगैरे काही लागत नाहीये, एका वर्षात फळं आली, उन्हाळ्यात पाणी अजिबात नसलं तरी सुद्धा चालतंय, असेल त्यावेळेस भरपूर दिलं तरी चालतंय। ह्या ड्रॅगनचा मूळचा जो लावण्याचा खर्च आहे, पोल, रिंग आणि फ्लॅन ह्याचा खर्च जरा जास्त आहे, त्यामुळे थोडंसं शासनाने आणि कृषी विद्यापीठाने ह्या जर शेतकऱ्यांना सहकार्य केलं, थोडंफार का होईना परंतु 10 गुंठे 15 गुंठे एवढी जरी मदत केली तर हे हळूहळू शेतकऱ्यांना सोपं जाईल आणि याचं उत्पादन चांगल्या प्रतीने वाढेल।